तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या दिनांक आहे 24 जुलै। तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता। तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की राज्यामध्ये जे आहे पावसाचा जोर आपल्याला जे आहे पुढील 3 दिवस थोडाफार कमीच राहील, परंतु जे आहे आता वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे। तर आता जे आहे पावसाचा जोर थोडाफार आपल्याला उद्याच्याला जे आहे चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर कोणत्या भागामध्ये जे आपल्या उद्याच्याला जे आहे सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते, तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर त्याआधी मित्रांनो जे आहे आज आहे 23 जुलै आणि आज 23 जुलैला जे आपल्याला आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि पुढील काही तासामध्ये आपल्याला जे आहे पुढील काही तासामध्ये मालेगाव, धुळे, परोडा, जळगाव, खामगाव, अकोला, चिखली आणि करंजा तसेच जे आहे इगतपुरी, वाडा, पालघर, कल्याण डोंबिवली, खोपली आणि जे आहे गोळेगाव, चिपळूण आणि रत्नागिरी, तर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला फक्त याच भागामध्ये आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे अहमदनगर तसेच जे आहे बीड, छत्रपती संभाजीनगर आणि माजलगाव तसेच पैठण, परळी, परभणी, हिंगोली, नांदेड, जिंतूर आणि लोणार, वाशिम आणि अकोला, नागपूर आणि गोंदिया, तर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाचे म्हणजे रिमझिम पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्याला जे आहे मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला राहणार नाही, फक्त काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो लातूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडेच राहणार आहे आणि उद्या दिनांक आहे 24 जुलै आणि उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या सकाळच्या दरम्यानच आपल्याला जे आहे अहमदनगर, बीड, माजलगाव, केज, जामखेड, परळी आणि जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड, पुण्याचा काही भाग तसेच नाशिकचा काही भाग, तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान जे आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि तसेच जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। तर विदर्भातील जे आहे आपल्याला विदर्भातील जळगाव, परोडा तसेच अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, उमरेड, वर्धा, वाणी, पुसद, वाशिम, हिंगोली, उमरखेड, तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान जे आपल्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल। तसेच पालघर, मुंबई आणि इगतपुरी आणि नाशिकचा जो आहे जो इगतपुरी साईडचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर जास्त राहणार आहे आणि तसेच रत्नागिरी, मुंबई आणि या भागामध्ये तर आपल्याला सतत पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे फक्त विदर्भातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे जळगाव जिल्ह्यापासून ते नागपूर आणि अकोला, अमरावती या भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान। तसेच मराठवाड्यामध्ये जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे ढगाळ वातावरण राहील। तसे उद्या दुपारच्या दरम्यान जे आपला उद्या दुपारच्याला सुद्धा आपल्याला जे आहे दुपारपर्यंत म्हणजे आपल्याला त्याच भागामध्ये पावसाची शक्यता म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे। जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर, वर्धा, वाशिम या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या जवळजवळ उद्या दुपार म्हणजे रात्रीपर्यंत जे आपल्याला उद्याच्याला विदर्भातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तसेच जे आहे नाशिक, पालघर आणि या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जे आपल्या राज्यात उद्याच्या दरम्यान आपल्याला उद्या 24 तारखेला आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर उद्या 24 तारखेला सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपल्याला जसं आजचे वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा मराठवाड्यामध्ये तसेच वातावरण राहणार आहे। आणि जे आहे उद्या म्हणजे फक्त उद्या सकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये जे आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे
वजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, अहमदनगर, खेड, पुणे, दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, तसेच जामखेड, केज, परळी, लातूर, पेठ, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, विटा, कराड, सातारा आणि उदगीर, परळी आणि तसेच जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड. तर या सर्व भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान थोडाफार मध्यम स्वरूपाचे म्हणजे रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु उद्या दिवसभर म्हणजे रात्रीपर्यंत जे आपला जवळजवळ हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला राहणार आहे. फार काय मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. तर उद्याच्या दरम्यान जे आपला सर्वात जास्त पावसाची शक्यता जर आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता सर्वात जास्त पावसाची शक्यता जे आपला जळगाव, धुळे, परोला, चाळीसगाव, सिल्लोड, तसेच खामगाव, अकोला, करंजा, चिखली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, कोंढाली, आर्वी, नागपूर, उमरेड, मकोना, वाणी, चंद्रपूर, पुष्यप, तसेच उमरखेड, हिंगोली, बुलढाणा. तर या भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आजसुद्धा म्हणजे आज 23 तारीख, तर आज 23 तारखेला सुद्धा त्याच भागामध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज रात्री दरम्यान जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये तसे जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे 23 जुलै आणि आज 23 जुलैला जे आपल्याला मुंबई साईडचं पालघर, इगतपुरी आणि कोकम भागामधील जे आहे आपल्याला रत्नागिरी या भागामध्येच आपल्याला सतत पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज रात्री दरम्यान. त्या भागामध्ये काय पावसाला उघडीप राहणार नाही. फक्त इकडे जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जे आपल्याला मालेगाव, नंदुरबारमध्ये एवढा फार मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या पाहायला मिळणार नाही. फक्त ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं जळगावचा जो साईडचा जो भाग आहे म्हणजे धुळे, परोला, चाळीसगाव, मालेगाव, तसेच चिखली, खामगाव, अकोला या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा पाऊस राहणार आहे आज रात्री त्याला सुद्धा. आणि उद्या दिवसभर पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला याच भागामध्ये पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता छत्रपती संभाजीनगरचं जर पाहायचं म्हणलं तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या पहाटेच्या दरम्यान थोडाफार चांगल्या पावसाची शक्यता म्हणजे पाहायला मिळू शकते. थोडाफार उद्या जे आहे उद्या पहाटेच्या दरम्यान म्हणजे आपल्याला जे आहे आज मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत जे आपला बीड आणि अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या दरम्यान या भागामध्ये जे आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज रात्री म्हणजे आज पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते. मध्यम पाऊस आपल्याला चांगला पार या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आपल्याला जवळजवळ मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये शक्यतो पावसाचा जोर उद्याच्याला सुद्धा कमीच राहणार आहे. फक्त ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. आणि उत्तर महाराष्ट्रात जर पाहायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा जो इगतपुरी साईडचा भाग आहे त्या भागामध्ये पाऊस राहणार आहे. इगतपुरी, वाडा या भागामध्ये आणि तसेच मालेगाव आणि नंदुरबार या भागामध्ये पावसाची शक्यतो नसणार. तो फक्त हलका रिमझिम पाऊस पडेल. आणि तसेच जे आहे उद्या जे आपल्याला सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्वात जास्त पावसाची शक्यता जळगाव, अकोला आणि अमरावती या भागालगतचे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जे आपल्याला सर्व भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. त्यामध्ये वर्धा, नागपूर, वाशिम, अकोला,
अमरावती, जळगाव आणि धुळे, परोडा, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोट, करंजा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, पुसद, उमरखेड, हिंगोलीचा काही भाग पुसद साईडचा आणि चंद्रपूर म्हणजे वाणी या साईडचा काही भाग. तर या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्याच्या दरम्यान उद्या जे आहे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आपल्याला उद्याच्याला जे आपल्याला लातूर भागामध्ये शक्यतो पाऊस आपल्याला कमीच राहणार आहे, म्हणजे हलका ते रिमझिम पाऊस पडेल, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच ढगाळ वातावरण राहील. आणि बीड जिल्हा झाला, अहमदनगर जिल्हा झाला, या जिल्ह्यामध्ये फक्त जे आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. फक्त काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला अधूनमधून जे आहे या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे पुणे साईडचं जर पाहायचं म्हणलं तर पुणे साईडला कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला राहील, तर पुणेमध्ये जे आपल्याला पुणेमध्ये जे आहे पुणे साईडचा म्हणजे नगरचा जो भाग आहे, नगर साईडचा त्या भागाला पावसाची शक्यता कमीच असणार आहे पुणे साईडचा. फक्त जो मुंबई साईडचा जो भाग आहे त्या भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच जे आहे सातारामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे सातारा जिल्ह्यामध्ये जो चिपळूण साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता राहील. आणि कराडमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार कमीच पाऊस राहील. आणि जे आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमीच राहणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीच राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. तर शेतकरी